जे म्हणतात की नाही संविधान 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 संविधान, तो म्हणला बघा अमित शहा, बाबासाहेब बाबासाहेब बाबासाहेब, फॅशन फॅशन फॅशन, त्याला येड्याला सांगणे फॅशन म्हणजे त्याला फॅशन नाही म्हणायचं. अरे आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का? बरं का सगळ्या माझ्या मायमावड्यांना लक्ष द्यायचं. तिकडे माझे भाऊ सगळे बसले, त्यांना सुद्धा विनंती आपण लक्ष द्यायचं. आकाशाची उंची मोजायला तुमच्याकडे माप आहे का? अरे समुद्राची पातळी मोजायला तुमच्याकडे माप आहे का? अरे नवीन कायदा लिहायची भाषा करता भाडखावानो, नवीन कायदा लिहायला तुमच्याकडे बाप आहे का? अरे आमचा कायदा बदलायला बसले. अरे आम्ही एवढे 50-50 किलोचे झिरो होतो, तुम्हाला तर नळडी मुरकून खाल्ल्यासारखं खाऊ ना. बाप मानताय बाप, क्योंकि बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर गांधीजीला लागत होतं. काही लोक गांधीजीची आणि बाबासाहेबांची तुलना करतात. मी जर बसलो की नाही तुलना करा तर कसं करतो माहिती का? गांधीजीचं तोंड बघा आणि बाबासाहेबांचा चेहरा बघा. गांधीजीचे असे दबलेले गाणं बघा आणि बाबासाहेबांची गाणं बघा. गांधीजीची तब्येत बघा अरे माझ्या बापाची तब्येत बघा. गांधीचं उघड अंग बघा आणि माझ्या बापाचा सूट कोट कोट शिव बघा. याला म्हणतात क्वालिटी आणि फॅशन. नाही तर उगत त्या गांधीजीला असा होता पण त्याला सुद्धा लागत होतो बदाम काजू पिस्ता. कुठं जाऊन बसत होतो काय माहिती बाबा, काही दिसत नाही. एका ठिकाणी कवी म्हणतात की बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर, बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उकड्यावर. अहो गांधीजी जगले मजेत, पण तेच नव्हतं म्हाताऱ्याच्या उकड्यावर. होतं का? नाही. बदाम काजू पिस्ता शुद्ध दुधाच्या उघड्यावर गांधीजी जगले मजेत, पण तेच नव्हतं उघड्यावर. माझा भीमराव महात्म्यानी सूर्य झाला एका पावाच्या तुकड्यावर, एका पावाच्या तुकड्यावर. बाबासाहेबांना सांगत असं हाय काय कुणाचं कुणाशी, असं हाय काय कुणाचं कुणाशी, आणि माया भीमा सारखं नातं.